जळगावमधील भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। 6000 क्युसेकनं तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरीमध्ये 8 दिवसानंतर मुसळधार पावसाची हजेरी। कोकणामध्ये 18 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरीमध्ये नद्यांची पातळी स्थिर असून पुढचे 2 दिवस समुद्र खवळलेला असणार। मालेगावच्या गिरणा धरणामधून चाळीसगाव औद्योगिक वसाहतसाठी पाणी सोडलं। 1500 क्युसेक वेगानं गिरणा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये दरड कोसळली। रस्त्यावर वाहन नसल्यानं मोठा अनर्थ टळला। तेलंगणा राज्यामध्ये झालेल्या पावसामुळे गडचिरोलीमधील प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती नद्या 90% भरल्या। 3 नद्या 90% भरल्यामुळे छोटे नाले आणि तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। बुलढाण्यामधील पेण टाकळी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। पेण टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चाळीसगावच्या MIDC साठी गिरणा धरणामधून पाण्याचा विसर्ग। धरणातून सध्या 1500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। हा विसर्ग बिगर सिंचनाच्या वापरासाठी असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्याच्या साकोली परिसरातील शिवनी बांध जलाशय ओव्हरफ्लो। मागील काही दिवसात भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शिवनी बांध जलाशय ओव्हरफ्लो। बीड जिल्ह्यातील 167 पैकी केवळ 27 प्रकल्प 100% भरले, तर 45 प्रकल्प हे केवळ 30%च भरलेले। त्यामुळे बीड जिल्ह्याला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा। भीमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यामध्ये 3 जण बुडाले। 6 डॉक्टरांच्या टीमसह फिरायला आलेल्या सुबोध करंडे या डॉक्टरचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू, तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाचा देखील पाण्यात बुडाला। गडचिरोली जिल्ह्यामधील अनेक भागात शेतीच्या कामांना आता सुरुवात। भात, मिरची, कापसाची सर्वाधिक लागवड। वाशीमध्ये 3 महिन्यात फुलशेतीमधून 6 लाखांचं उत्पन्न। श्रावण महिन्याचं नियोजन करत राहुल इंगोले यांना फुलशेतीमधून मोठा आर्थिक फायदा। धाराशिवमधील 75,000 शेतकऱ्यांना 55 कोटींची पीक विमा योजनेमधील रक्कम मंजूर। आजपासून पीक विमा योजनेच्या पैशांचं वाटप होणार। अक्कलकोटमध्ये पुराच्या पाण्यातून पूल ओलांडणारा शेतकरी वाहून गेला। आंदेवाडी ते दुधनी दरम्यान बोरी नदीवरील पुलाजवळची नांदेडमध्ये मालविका कंपनीच्या 3 एकर सोयाबीनला फलधारणा नाही। एकाच दिवशी पेरलेल्या 2 वेगवेगळ्या कंपनीच्या बॅगेत तफावत। सरकारकडे पंचनामा करण्याची मागणी। साताऱ्यामध्ये महायुतीत गुरखोडीचं राजकारण सुरूच। पाटणमधील भाजपात पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा 24 तासात पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश। पुण्याच्या भोरमधील नरसापूर कातकरी वस्तीवरील प्रत्येक घरात राष्ट्रीय ध्वजाचं वाटप। हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम। साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद। कल्याणमध्ये सीएनजी पंपावर शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ। मुलांना टॅक्सीमध्ये बसून सीएनजी भरतानाचा व्हिडिओ व्हायरल। पालकांसह स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण। कठोर कारवाईची मागणी। नाशिकच्या लासलगावमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवत आहे। गणरायाच्या मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात। तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त कोल्हापुरातील महादेव मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर असलेल्या मातृलिंग मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी भाविकांच्या रांगा।
पुणे जिल्ह्यातील खेडमधील सिद्धेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर पांडवकालीन असून श्रावणामध्ये या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते। पुणे जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी वादात कार्यालयीन वेळेमध्ये उपशिक्षणाधिकारी कार्यालयात नमाज पढत असल्याचा प्रकार समोर। प्रहार संघटनेकडून कारवाईची मागणी। ठाण्यामध्ये 90,000 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा 8 तास खंडित। महापारेषणच्या पडघे मोहने वीज वाहिनीमध्ये बिघाड। इंदापुरात वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीवरील अतिक्रमण हटवण्याला सुरुवात। मोठा पोलीस बंदोबस्त, अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा। उद्याच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त जालन्यामधील राजुरेश्वर संस्थान सज्ज। रावसाहेब दानवे यांनी पोलीस प्रशासनासह तयारीचा आढावा घेतला। जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर महायुती सरकारची अंत्ययात्रा। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुती सरकारचा प्रतिकात्मक मृतदेह जाळला। बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा रास्ता रोको। महायुतीमधील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी। साताऱ्यातील पोवई नाका इथल्या ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार निदर्शनं। वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आंदोलन। पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांविरोधात दलित संघटना आक्रमक। आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा अवमान झाल्याचा आरोप। पुणे सोलापूर महामार्गावर आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आंदोलन। इंदापुरातील मालोजीराजे भोसले यांच्या गडीवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी। अमरावतीमधील अचलपूर इथं हिनले मिलमधील कामगारांचं वेतन थकीत। कामगारांचं मिलमधील चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। मिलमधील कामगारांचा आज 5वा दिवस। गेल्या 3 महिन्यांपासून कामगारांचं वेतन थकीत। नाशिक महापालिकेसमोर छावा क्रांतीवीर सेनेचं थाळीनाद आंदोलन। खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी। हातामध्ये डांबर, खडी, मुरुम, सिमेंट घेऊन आंदोलन। नागपूरच्या तिखाडी, उमरा, दुधा या गावामध्ये पहिल्यांदाच एसटी बस सेवा सुरू। स्वातंत्र्याच्या तब्बल 78 वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली। अकोल्यामधील रसवंती हॉटेलचा परवाना निलंबित। वह्यामध्ये मृत पालीचं मुंडकं आढळल्याचा प्रकार समोर। अन्न आणि औषध प्रशासनाकडून हॉटेलचा परवाना निलंबित। बुलढाण्यामधील 300 कीर्तनकारांचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सन्मान। सचिन जाधव मित्रमंडळानं आयोजन केलं। वाशिममधील आदर्श ग्रामपंचायत भोरखेडाच्या सरपंचांना दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं निमंत्रण। राज्यातील 17 जिल्ह्यांमधील निवडक सरपंचांना स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं निमंत्रण। राज्यस्तरीय रेड रिबन प्रश्नमंजुषा या स्पर्धेमध्ये रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलची विद्यार्थिनी नित्या फणसे राज्यात पहिली। नित्याची 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्रादेशिक स्तरावरील स्पर्धेसाठी निवड। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण। सोन्याच्या दरामध्ये 1200 रुपये तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण। प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था आणि परिसरामध्ये सर्वत्र काटेरी झुडपांचा विळखा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये काकुडामधील प्रकार। काटेरी झुडपं काढण्याची नागरिकांची मागणी। जेजुरीमध्ये 6 मजली अनधिकृत इमारतीला तडे। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। जागा मालक, कंत्राटदार, अभियंत्यांवर देखील कारवाईची मागणी। जेजुरीमधील भरवस्तीमध्ये 5 मजली इमारत झुकली। खबरदारी म्हणून इमारत पाडण्यात आली। जालन्यामध्ये महसूल विभागाकडून वाळू माफियांवर कारवाई। मालमत्तांवर 7,52 लाखांचा बोजा चढवला। 27 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई। जळगावच्या भुसावळमध्ये चक्क गटारात शुद्ध पाण्याचा वॉल। प्रशासनाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर। गटाराच्या पाण्यामध्ये वॉल असल्यानं जलवाहिनीमध्ये अशुद्ध पाणी शिरत आहे। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। वसईच्या नायगावमध्ये देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश। 12 वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका।
नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपुरात डिजिटल अरेस्ट करत 31 लाखांची फसवणूक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अकाउंट वापरल्याचं सांगत फसवलं. सध्या 60 वर्षीय आरोपी सायबर पोलिसांच्या ताब्यात. नवी मुंबईच्या नेरूळमधील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये आगीचा भडका. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. सर्व 21 रुग्णांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश. ठाण्यामधील घोडबंदर रोडवरील नागला बंदर सिग्नलवर अपघात. खासगी बसची दुचाकीला मागून धडक. दुचाकी चालक किरकोळ जखमी. पुण्यामधील खेडमध्ये पिकअप दरीत कोसळून 7 महिला भाविकांचा मृत्यू. कुंडेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला. अपघातामध्ये 20 महिला भाविक जखमी झाल्याची माहिती. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोग्रस फाट्यावर भीषण अपघात. अपघाताप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. शुक्रवारी संध्याकाळी भरधाव टेम्पोनं विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली.